नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 19 निष्पाप कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 22 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आता या प्रकरणात चौकशी अहवालातून धक्कादायक सत्य समोर आलं आहे. सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. सविस्तर माहितीनुसार 1 मार्च रोजी सकाळी राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत नोनाल क्रिपिंग युनिट मध्ये अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण इमारत अक्षरशः उडून गेली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. चौकशीत समोर आले की प्रक्रिया झालेल्या स्फोटकांचा साठा तातडीने दुसऱ्या सुरक्षित इमारतीत हलवणे आवश्यक होते. मात्र कंपनीने नियमांकडे दुर्लक्ष करत स्फोटके त्याच ठिकाणी साठवून ठेवली होती. त्यामुळे अपघात होताच नुकसान अनेक पटीने वाढले. पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच पेसो आणि डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ म्हणजेच डिश यांनी 21 जून 2024 रोजी कंपनीची तपासणी केली होती. त्यावेळी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या होत्या, पण कंपनी प्रशासनाने त्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अहवालात प्रमुख मुद्दे निदर्शनास आले होते. त्यात आग नियंत्रणासाठी फायर ट्रेलर पंप नव्हता, 2 सुरक्षा अधिकाऱ्यांऐवजी केवळ एकाची नियुक्ती, आरोग्य अधिकारी नियुक्तच नव्हता, अंतर्गत सुरक्षा ऑडिट सादर केले नव्हते, फ्लेम प्रूफ सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, 809 पैकी फक्त 183 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, कामगारांच्या प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध नव्हती. जर या सर्व त्रुटी वेळेत दुरुस्त केल्या असत्या तर कदाचित 19 कामगारांचे जीव वाचू शकले असते. दरम्यान या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. मात्र कंपनीचा मालक आलोक चौधरी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी 3 विशेष पथके कार्यरत आहेत. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 22 कामगार जखमी आहेत. त्यापैकी 12 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पीडित कुटुंबाकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ही केवळ एक दुर्घटना नाही, तर प्रशासन आणि कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेली मानवनिर्मित शोकांतिका आहे. नियम पाळले असते तर 19 कुटुंबाचा संसार आज उद्ध्वस्त झाला नसता. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, मालकाला अटक होणार का आणि पीडितांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.